तिला जाग आली तेव्हा मध्यरात्र होती. गेले कित्येक रात्री तिला झोप येत नव्हती. आज कुठेतरी डोळा लागला तर अचानक अशी झोपमोड झालेली. आत्ता पुन्हा झोप येणं शक्य नव्हतं. तिला वाटलं युगानुयुगं आपण जणू जागेच आहोत. कुठल्याही शिक्षेपेक्षा भयंकर अशी शिक्षा आपल्याला मिळाली आहे. तिने दिवा लावला. समोर सारं नेहमीचं ओळखीचंच होतं. भिंतीवर लावलेला गणपतीचा फोटो, कोपऱ्यातला फ्रीज, त्यावर काही औषधांच्या बाटल्या, रात्री बनवलेले व्हिस्कीचे ग्लास तसेच टेबलवर पडलेले. काश्मीरला गेले असता काश्मीरी पोशाखात काढलेला तिचा एक फोटो कोपऱ्यात होता. टेबलाच्या मध्यभागी 4 दिवसापूर्वीचे वर्तमानपत्र पडलेले. तिथेच गोळ्यांचे पाकीट ठेवलेले. झोपेच्या गोळ्यांचे कालच चंद्याने आणले होते तिच्यासाठी, रात्री तिला शांत झोप लागावी म्हणून. मात्र तिने त्यातली एकही गोळी घेतली नव्हती. पाकीट तसेच गोळ्यांनी पूर्ण भरलेले होते. बाजूला हालचाल झाली म्हणून तिने नजर टाकली. पलंगावर पसरलेला चंद्या झोपेत कुजबदलत होता. झोपेत किती निरागस दिसत होता. एखाद्या 7-8 वर्षाच्या लोभस पोरासारखा. तिला हेवा वाटला धुंदावणाऱ्या त्याच्या तारुण्याचा, त्याच्या शांत निरागस बेखबर निद्रेचा. निजलेल्या चंद्याचा झोपेतला निरागस चेहरा, छट्टेचा चेहरा पाहून एरवी त्याच्या बंदुकीत धडाधड सुटणाऱ्या गोळ्यांनी कितीतरी निष्पाप माणसाचा जीव घेतला असेल हे सांगूनही कुणाला पटलं नसतं. शार्प शूटर चंदा मायकेल भाईच्या गँगसाठी काम करायचा. पोलीस आणि मायकेल भाईचा हाडवैरी असलेल्या छोटा साजेंची माणसं सतत त्याच्या मागावर राहत त्याचा जीव घेण्यासाठी टपलेली असत. तिची नजर चंद्याच्या लोभस असणाऱ्या चेहऱ्यावर खिळली. तिने त्याच्याजवळ जात त्याच्या राठ कुरळ्या काळ्या केसांतून ममतेने हात फिरवला. चंद्या जीव ओवाळून टाकायचा तिच्यावर. तिच्यापेक्षा वयाने लहान असूनही तिच्यावर विसंबून असायचा, आसुसलेला राहायचा. तिच्या प्रेमासाठी, मायेसाठी किती पुरणार आपण त्याला. तिने त्याला बऱ्याचदा म्हटलं देखील, मला आणि गुन्हेगारी जगाला दोघांनाही सोड. पुढे जा आयुष्यात, लग्न कर, संसार मांड स्वतःचा. अवसरत असे आपल्यासारखाच हा देखील वाट चुकलेला पण वाट नाहीच दोघांच्या नशिबी. असं म्हणतात दुःखाचा एकसमान धागा असलेले जीव नियती परस्परांना बेमालूमपणे गुंतवते, त्यांना एकमेकांच्या जाळ्यात आणते. आपल्या आणि चंद्याच्या बाबतीत हे सत्य नव्हते काय? कितीतरी पुरुष आले तिच्या आयुष्यात, मात्र चंद्यासारखा जीव लावणारा दुसरा कोणी तिला भेटलाच नाही. तिनेही मुद्दामहून कुणात जीव गुंतवला नाही. जे होतं ते सगळं व्यवहाराच्या पातळीवर. मात्र चंद्यासोबत तिचं नातं व्यवहाराचं नव्हतं. ती खऱ्या अर्थाने त्याच्याशी रत होत होती, आसक्त होती, मनाने आणि शरीराने दोन्हीही. त्याच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता तिला आपली आई आठवली. परिस्थितीने गांजलेली पण जिवंत होती. तोपर्यंत तिच्या डोक्यावर नभ बनून सावली धरणारी आई, नंतर आपल्यावर माया करणारा चंद्याच एकमेव. नाही विसरलो आपण. ती स्वतःशीच चुकचुकली. दुधाच्या साईसारखं माया करणारं होतं अजून कुणीतरी. कोण? अरुण्या? हो, अरुण्याच. तिची आठवण येते. गेले काही दिवस तर तहानेने जीव तळमळावा तशी सतत तिची आठवण येतेय. ती पलंगावर निपचित पडून राहिली, डोळे टक्क उघडे ठेवून. तिला वाटलं आठवणी आपल्याला फार फार मागे खेचत नेतात. आयुष्यात ज्या वाटेवरून न थांबता धावायला सुरुवात केली, मागे वळून पाहावेशी वाटले नाही. ज्या आठवणी पुसाव्याशा वाटल्या त्या पुन्हा आपल्याला प्रारंभालाच नेऊन ठेवतात. मनात असतानाही पुन्हा ती वाट चालावी लागते अन मग जे नकोसे आठवावे वाटते ते पुन्हा आठवू लागते. तिच्या आईला नेहमी वाटे, आपल्या लेकीने खूप शिकावे, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहावे. तिच्या आईने पीटर भाईच्या वशिल्याने तिला सेंट मेरी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्या शाळेत धनदांडग्यांची, राजकारणाची मुलं शिकत. तिच्या गव्हाळ्या दळिंद्री वस्तीतल्या एकाही मुलाला किंवा मुलीला तिथे शिक्षण घेणं शक्य नव्हतं. त्यांना शाळेच्या गेटवरही कोणी उभे केलं नसतं. तिला आठवलं पीटर भाईने दिलेली चिठ्ठी जेव्हा शाळेच्या प्रिन्सिपॉलला आईने दाखवली तेव्हा खरं तर त्याच्या कपाळाला वर आठ्या पडल्या होत्या. मात्र पीटर भाईच्या चिठ्ठीतला आदेश डावलल्याने समर्थ त्यांचं याजवळ निश्चित नव्हते. प्रिन्सिपॉल चेहऱ्यावर खोटं हसू आणलं म्हणाले होते, ओह माय लिटिल प्रिन्सेस, वेलकम टू आवर स्कूल.
अशा रीतीने मग सेंट मेरीसारखं या कॉन्व्हेंट शाळेत तिच्या शिक्षणाचा श्रीगणेश झाला. पीटरभाई त्यांच्या वस्तीतला दादा होता. खून, माऱ्या खंडणी मागणे ह्या अशाच अनेक गुन्हेगारांसाठी तो कुख्यात होता. त्यांची स्वतःची टोळी होती. वस्तीत शहरात त्यांची दहशत होती. तिच्या शाळेचा, शिक्षणाचा सगळा खर्च पीटरभाई करायचा. आपल्यावर व आईवर पीटरभाई एवढा मेहरबान का आहे हे कळण्या इतपत तिचे वय नव्हते. पीटरभाई जेव्हा कधीही चाळीत तिच्या घरी यायचा तेव्हा आप्पा तिला घेऊन तासनतास समुद्रावर फिरायला जायचे. पीटरभाईला चाळीत येताना पाहिलं की शेजाऱ्यांची दारं पटापट आतून बंद व्हायची. ती आप्पांकडे हट्ट करत म्हणायची, आईला पण सोबत घेऊया. तेव्हा तिचे कान पिळत आप्पा तिला पीटरभाईची भीती घालायचे. हळू आवाजात म्हणायचे, चूप रहा जरा वेळ. पीटरभाईकडे मोठा सुरा आहे. त्याने तो पोटात घुसवला तर आतडी बाहेर येतील. चल पळ लवकर. ती घाबरून जायची. मुकाटपणे आप्पांच्या हाताला धरून समुद्रावर जायची. कोपऱ्यावर वळताना पाहायची तर चाळीतल्या त्यांच्या खोलीची एकमेव खिडकी बंद झालेली असायची. पीटरभाई आपल्या घरी आल्यावर दार खिडकी बंद करून आई घरी एकटीच का राहते तिला त्या वयात कधीच समजले नाही. पीटरभाईकडे आईला एकटं सोडणाऱ्या आप्पांचा तिला राग यायचा. तेव्हा आप्पा आणि तिची घरी परतायची तेव्हा पीटरभाई गेलेला असायचा. तिला आईचे डोळे लाल झालेले जाणवायचे. बहुतेक ती रडली असावी. आई आप्पांच्या मुठीत काही नोटा कोंबायची. तोंडाने पुटपुटायची. आप्पांचं तिच्या पुटपुटण्याकडे जराही लक्ष नसायचं. खुश झालेले आप्पा पैसे घेऊन पसार व्हायचे आणि मग कधीतरी रात्री डुलत त्यांची स्वारी घरी परतायची. ती खिडकीतून त्यांना पाहायची. आई दाराबाहेर त्यांचं वाढलेलं ताट आणि पाण्याचा तांब्या ठेवायची आणि घराचा दरवाजा बंद करून घ्यायची. त्यांचं अंथरूण देखील ती बाहेर टाकायची. रात्री कधीतरी आप्पा दार ठोठावत पण आई दार कधीच उघडायची नाही. तिने आप्पांना घरातून आणि आपल्या हृदयातून केव्हाच हद्दपार केले होते. आई तिला कुशीत घेऊन झोपायची. आईचा पदर ओला झाल्याचं तिच्या गालांना कधीतरी जाणवायचं. ती आईला घट्ट मिठी मारायची. तिला वाटायचं ही रात्र कधीच सरू नये. रात्र सरली तर आईच्या कुशीपासून, मायेपासून आपण दुरावणार. तिला ते नको वाटायचं. एकदा शाळेतून घरी येत असताना तिने पाहिले की चाळीच्या भिंतीवर कुणीतरी खोडसळपणे खडूने काहीतरी लिहून ठेवत होतं. ती जवळ जाऊन वाचू लागली. 1, 2, 3, 4 शेंबड्या उजूला बापच फार. तिने ते मोठ्याने वाचलं. तिला त्याचा अर्थ लागला नाही. पण मागून आलेल्या आईने तिला ते वाचताना पाहून बोखोटीला धरून घरात नेलं. पोतेरे घेऊन भिंतीवरचं लिहिलेलं आईने पुसून टाकलं. आई आतल्या आत धुसमुसू लागली. मेल्यांच्या बुडाला आग लागते. माझी पोरं इंग्लिश शाळेत शिकते तर जळतात मेले सगळे. आई घरात येत बडबडू लागली. तिला मात्र कसलाच बोर लागला नाही. चाळीतले आजूबाजूचे शेजारी पाजारी आपल्या आईबद्दल काही आपल्याबद्दल चांगलं म्हणत नसावेत तेवढं मात्र तिला समजलं. शाळेत ती कुणाशीच जास्त बोलायची नाही. तिला तिच्या आणि इतर मुलांच्या परिस्थितीत असलेली दरी कळली होती. तेव्हा ती 5वीत होती. दुपारच्या सुट्टीत एकटीच आपल्या बाकावर जेवणाचा डब्बा खात बसली होती. ती खाण्यात गुंतलेली असताना अचानक तिच्या कानावर गोड नाजूक आवाज पडला, मी पण बसू का इथे डब्बा खायला? आज नव्याने वर्गात दाखल झालेली ती नवी मुलगी तिला विचारत होती. ती घाबरली. तिने डब्बा दोन्ही हातांनी लपवला. रात्री शिळी भाकरी आईने डब्यात गरम करून दिलेली. तिला लाज वाटली. असू दे, नको लपवू डब्बा. माझं नाव अरुण्या. आणि तुझं? नव्या मुलीच्या चेहऱ्यावरची निरागस हास्यछटा पाहून ती स्वतःशीच हसली. आणि मग दोघींची घट्ट मैत्री रुजली. साईसारखी निरागस चेहऱ्याची अरुण्या तिची जीवाभावाची मैत्रीण झाली. दोघींच्याही घरची परिस्थिती पूर्णत वेगळी होती. मात्र दोघींच्या मैत्रीत त्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे बाधा कधीच आली नाही. अरुण्याने आईवडील दोघेही कॉलेजात शिकायचे. कधीतरी तिला वाटायचे, नको अरुण्याची मैत्री. कुठे तिचं दुधाच्या साईसारखं आयुष्य, न कुठे आपलं निखाऱ्यात खालचं आयुष्य.
कुठेच न जुळणारी आयुष्य आहेत दोघींची. मात्र अरुण्याने तिला कधीच तिच्या परिस्थितीबद्दल विचारलं नाही. आपल्याला उच्च पातळीवरचं जीवनमान कधीच तिच्या दुबळ्या जीवनमानाशी तोललं नाही. दोघींचाही गळा सुरेल होता. अरुण्याला भविष्यात गायिका बनायची इच्छा होती. त्यासाठी ती मेहनतही घेत होती. दोघीही शाळेतल्या गायन स्पर्धेत नेहमीच पारितोषिक मिळवत. ती वाढत होती वयाने आणि शरीरानेही. मनात भावनांची आणि शरीरात संप्रेरकांची आंदोलनं सुरू झाली होती. शरीरात मनात नव्याने काहीतरी उमलू पाहत होते. हल्ली पीटर भाईचं घरी येणं थांबलं होतं. आईनेच त्याला रोखलं होतं. मात्र आईचं घराबाहेर जाणं वाढलं होतं. तिला काही गोष्टी कळू लागल्या होत्या. कानात काडी टाकून फिरवत बसलेले आप्पा नाक्यावर दिसले की तिचे मस्तक उकळायला लागे. लोकांचे हात पाहून भविष्य सांगायला खुळा नाद त्यांना लागला होता. अमेरिका, आघाती संबंध, जागतिक राजकारण, भारताचे अर्थकारण, पवारांचे राजकारण, बाळासाहेबांचे हिंदुत्व असल्या भल्या मोठ्या ज्वलंत भविष्यावर पानांच्या टपरीवर भाषण करताना त्यांना पाहिलं की तिची कानशील गरम व्हायची. त्यांच्या मागे त्यांची लोकं खिल्ली उडवत. त्यामुळे तर तिचा अजूनच संताप व्हायचा. आठवणीत होती ती तेव्हा एके दिवशी शाळा लवकर सुटली तर ती आणि अरुण्या सोबतीने समुद्रावर फिरायला गेल्या. दोघींनीही भेळपुरी खाल्ली. वाळूत बसून खूप गप्पा मारल्या. घरी परतायचं म्हणून दोघी उठल्या तर बाजूच्या माडाच्या झाडाखाली हसण्याचा आवाज आला. म्हणून तिने वळून पाहिलं तर तिला धक्काच बसला. अरुण्या पुढे गेली. ती थोडी मागे राहू लागली. तिला काहीतरी ओळखीचं जाणवलं. आई हो, आई होती तिची तिथे. केस मोकळे सोडलेले, पदर वाऱ्यावर उडत होता तिचा. आणि बाजूचा पुरुष तोच होता पीटर भाई. आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आणि त्याच्या केसांतून प्रेमाने हात फिरवत होती. त्यांच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या. मध्येच पीटर भाई आईचा हात स्वतःच्या हातात घेत होता. दोघांनाही आजूबाजूचे भान नव्हते. एखाद्या नवथर तरुणीसारखे दोघे परस्परांत गुंतलेले होते. शी तिला घृणा वाटली आईची, स्वतःच्या शरीराची. चल लवकर, तिने अरुण्याला हाताला धरून खेचत नेलं. अरुण्याच्या दृष्टीस पडू नये म्हणून ती धडपडू लागली. घरी जाण्याची तिची इच्छा जणू मेली होती. ती नगरपालिकेच्या बागेत बसून राहिली. अंधार पडल्यावर, सिक्युरिटीने हटकल्यावर ती घरच्या दिशेने निघाली. चाळीच्या जिन्यात नखं खात बसलेले आप्पा तिला दिसले. तिला त्यांच्यावर थुंकावंसं वाटलं. ती आत आली. आई आज जास्तच आनंदात दिसत होती. जणू काही घडलंच नाही आणि कोणी तिला पाहिलं नसेल या आविर्भावात ती वागत होती. कोण लागतो तो पीटर भाई तुझा? कोण आहे तू त्याची? एखादा पेटता फटाका एखाद्याच्या समोर फेकावा तसा तिने आईपुढे प्रश्न फेकला. आई दचकली. का असं विचारतेस? प्रश्न नको, उत्तर दे आधी. आई तिच्या जवळ आली. आयुष्यात माया लावणारी फक्त रक्ताचीच नाती असतात का? स्वतःच्या डब्यातल्या साजूक तुपाच्या पोळीच्या हट्टाने घास भरवणारी अरुण्याची माया आईच्या मायेपेक्षा किंचितही कमी नव्हती. शाळेचा प्रवास संपत आला होता. दोघींचा अरुण्याने गायनाचा वर्ग लावलेला. तिची इच्छा असूनही तिला गायन वर्गाची फी परवडली नव्हती. 10वीला दोघींनाही चांगले गुण पडले. यथासांग दोघींनीही एकाच कॉलेजात प्रवेश घेतला. पीटर भाईच्या कृपेचा हात तिच्या डोक्यावर कायम होता. उमलत्या वयात अरुण्याची आणि तिची मैत्री अजून घट्ट होत होती. कॉलेजात गेल्यामुळे अभ्यासाचं प्रमाण वाढलं होतं. तरीही दोघी कॉलेजात सुटल्यानंतर सिनेमा पाहायला जायच्या. समुद्रकिनारी भटकंती करायच्या. कॉलेजवयीन आयुष्यात एक प्रसंग असा घडला की अरुण्याच्या हळव्या संवेदनशील स्वभावाचा एक पैलू नकळतपणे तिच्यासमोर उलगडला. कॉलेजचे तास संपल्यावर दोघीही रस्त्यावरून रमत गमत गप्पा गोष्टी करत निघाल्या. एक लहानसे कोवळे कुत्र्याचे पिल्लू त्यांच्यासमोरून येत होते. किती सुंदर आहे ग ते पिल्लू, असं अरुण्याने म्हणायचा अवकाश अन अचानक एक भरधाव मोटारीने त्या पिल्लाला उडवून टाकले. पिल्लू रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडले. बिचारे अभागी. तिला धक्का बसला. पण त्यापेक्षा जास्त धक्का तिला तेव्हा बसला. तेव्हा अरुण्याने तिच्या खांद्यावर मान टाकली.
तिला चक्कर आलेली. अनपेक्षितपणे घडलेल्या प्रसंगाने ती घाबरून गेली. रिक्षा करून तिने अरुण्याला घरी सोडवलं. तिच्या आईला घडला प्रसंग सांगितला. पुढचे 2 दिवस अरुण्या कॉलेजला आली नाही. ती काळजीने तिला भेटायला तिच्या घरी गेली. 2 दिवस अरुण्या तापाने फणफणलेली. तिच्या भावविभोर डोळ्याखाली काळी वर्तुळे आलेली. पण स्वतःला सावरलेली अरुण्या. उत्तर पाहिजे तुला? जा आणि त्या बाहेर बसलेल्या तुझ्या हरामी बापाला विचार. कोण लागतो पीटर भाई माझं ते? आईचा आवाज वाढला. तिच्या डोळ्यात संताप आणि अश्रूंचं मिश्रण जमा झालं. ठेवलेली बाई आहे मी पीटर भाईची. आणि तो बाहेर बसलाय ना तुझा बाप, तो दलाल आहे. तू भरलेला लाचार कुत्रा आहे पीटर भाईचा. कळलं आता तुला? पीटर भाईच्या आशीर्वादाने तुझं शिक्षण आणि घर चाललंय. हे लायकी आहे का आपली हे बघ. आधी इंग्रजी शाळेत शिकण्याची मला प्रश्न विचारतेस? एवढी मोठी झालीस का तू? तिला वाटलं नको हे शिक्षण, नको ती जळत्या निखाऱ्याची आयुष्याची वाट. शील विकून इज्जत वेशीवर टांगून घेतलेलं शिक्षण नको आपल्याला. त्या प्रसंगानंतर ती हळूहळू आईपासून दुरावू लागली. अरुण्याच्या मैत्रीत जीव गुंतू लागली. शांत, भोळी, संवेदनशील मनाची, चेहऱ्यावर निरागस छटा बाळगणारी अरुण्या तिला तिचा आधारस्तंभ वाटू लागली. नाही ग नाही, असं नसतं उजू. आई अशी नसते. ती गेली म्हणून तिला दुःख झालं नसेल कशावरून. दुधाच्या साईसारखं नितळ आयुष्य जगणाऱ्या अरुण्याला उजूचं म्हणणं पटलं नसतंच. तिने विषयांतर केलं. मात्र त्यानंतर अरुण्याच्या संवेदनशील हळव्या स्वभावाची धास्ती तिला वाटू लागली. एखाद्याच्या नशिबात आयुष्यभर बिकट वाटेवरचं चालणं असलं ना की नियती ही त्याच्या वाटेवर पावलोपावली काटे पेरायची कसर सोडत नाही. दिवाळीची सुट्टी संपली आणि कॉलेज नुकतेच सुरू झालं. माधुरी आणि आमिरचा दिल टेलिव्हिजनला लागलेला. अरुण्या आणि ती दोघीही दुपारच्या 3चा शो पाहायला गेलेल्या. मुझे नींद ना आये, मुझे चैन ना आये. ती गाणं गुणगुणतच वस्तीच्या नाक्यावर रिक्षातून उतरली. वस्तीत एकदम चिडीचूप शांत होती. आज वस्ती स्मशान. शांतता कशी काय पसरली असावी तिला नवल वाटले. पिल्लू मेले ना ग उजू. का वागतात ग अशी माणसे? अशी एवढी कठोर निर्दयी असू शकतात का ग माणसं? काय दोष होता त्या एवढीशा पिल्लाचा? अजून त्याला जगायचं होतं ना ग. अरुण्या ओक्साबोक्शी रडू लागली. अरुण्याला असं रडताना पाहून तिला वाईट वाटलं. पण तिला रडू फुटलं नाही. तिला दुहेरी वाईट वाटलं. एक तर अरुण्याला दुःख झालेलं त्याचं आणि दुसरं आपल्याला रडू का फुटत नाही याचं. दिवसेंदिवस आपण भावनिक संवेदनशून्य होत चाललोय का? तिला प्रश्न सतावू लागला. पिल्लाच्या आईची काय अवस्था झाली असेल ग? किती दुःख झालं असेल तिला. अरुण्याला शोक आवरत नव्हता. सावर आरू स्वतःला अभागी असतात काही जन्मलेले जीव. आणि काही दुःख वगैरे झालं नाही त्या पिल्लाच्या आईला. पाहिलं नाही तू निपचिप पडलेल्या पिल्लाला टाकून कशी खुशाल गेली त्या माजलेल्या कुत्र्याबरोबर. काय व्हायचं ते होऊ दे. तिथे आपल्या पिल्लाचं फरक नाही पडला तिला. वाटले ती दारात आली. समोर आप्पा डोक्यात खराखरा खाजवत बसलेले पाहून तिला त्यांची किळस वाटली. ती आत घरात गेली. घरात अंधार पसरलेला. तिला त्या अंधाराला सुटकी छटा जाणवली. तिने दिवा लावला. आई भिंतीला टेकून मान गुडघ्यात घालून बसलेली. ती दबके हुंदके देत होती. कोणासाठी रडते ही? ती बुचकळ्यात पडली. तेवढ्यात आप्पा आत आले. काय झालं? का रडते आई? तिने विचारलं. पीटर भाईला मारलं आज. कोणी? तिला धक्का बसला. पोलिसांनी काश्मीरला एन्काउंटर केले त्यांचे. गोळ्या घातल्या डोक्यात. होणारच होतं एक दिवस असं. खंडणी वसूल करायला गेलेल्या मद्रासाकडे दिली टीप त्याने उडवला साल्याला. मयत पण नाही दाखवलं मेल्यानी. नेलं तिथे वसईला त्याच्या नातेवाईकाकडे. आईला आता कंठ फुटला. अप्पांकडे रागाने पाहत ती थरथरत्या आवाजात म्हणू लागली. आईचं रडणं थांबत नव्हतं. रडणाऱ्या आईला ती शांतपणे निहाळत राहिली. दुसऱ्या दिवशी कॉलेजातून घरी ती परतत होती तर तिला पाहून गल्लीतून कोणीतरी कर्कश आवाजात ओरडलं. उजू की मॉ पीटर की बेवा हो गई रे.
मातम मनाओ रे, सब लोग मातम मनाओ. तिने दगड उचलून आवाजाच्या दिशेने फेकला. दणादण पाय आपटत घुसफुसत ती घरात घुसली. आप्पा आज तिला चाळीच्या दारात दिसले. नाही म्हणून नाही तर आज दुसरा दगड त्यांच्या माथ्यात तिने घातला असता, इतकं तिचं रक्त उकळलं होतं. घरात आई सुटकी चेहऱ्याने बसलेली, कपाळावर कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, बांगड्या बाजूला फोडून ठेवलेल्या. नवरा मानत होतीस त्याला, तर का नाही गेलीस त्याच्यासोबत? उघडपणे त्याची बायको बनून राहायचं होतं ना. लोकांनी मानाने तरी त्याची विधवा म्हटलं असतं तुला. गुळचट भेदरट नवऱ्यासोबत काय राहिलीस इथे मग? आता तमाशा करतेस. ती आईचं पांढरं कपाळ पाहून संतापाने कडाडली. तिच्या आईच्या चेहऱ्यावरची सुटकी रेषा जराही हलली नाही. बोल ना, गप्प का? आता कशाला ही नाटकं हवीत? मोडायची होती समाजाने ठरवून दिलेली चौकट. तेवढी हिंमत नव्हती, पण पोटच्या पोरीसमोर अनैतिकपणे वागताना, व्यभिचार करताना कुठून आणलेली ग एवढी हिंमत? लाज वाटली नाही का तुला निर्लज्जपणा करताना? तिच्या डोळ्यासमोर रस्त्यावर निपचिप पडलेल्या पिल्लाला टाकून जाणारी त्याची आई आली. पुरे कर आता, थोबाड फोडीन नाही तर. आई तार स्वरात मोरडली. थोबाड कशाला? जीव घ्या माझा. निदान ह्या खातेऱ्यातून सुटका तरी होईल माझी. पीटरबाई गेला आणि घराची मिळकत बंद झाली. तिला आता काहीतरी काम शोधणं गरजेचं होतं. खायचे वांदे होणार तिथे. कॉलेज शिकण्याचे चोचले तिला परवडणारे नव्हते. मी कॉलेज सोडते अरू. अगं पण का? पैशांचा प्रॉब्लेम असेल तर मी बाबांशी बोलते. पण तू शिक्षण नको सोडू. नेहमीचं दुधाच्या साईसारखं अरूचं बोलणं, चेहऱ्यावरील निरागस छटा. अरूला काहीही सांगण्यात अर्थ नव्हता. आत्ता तिला कुणाचीही भीक नको होती. कुणाच्या तरी उपकाराच्या भीकेची शिडी घेऊन कुठलाही प्रवास आता तिला नको होता. तिने कॉलेज अर्धवट सोडलं. आईशी संवाद जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर होता. तिची आईवरची माया आटू लागलेली, मात्र आईची तिच्यावरची माया निरंतर होती. पण ती मूक होऊ लागलेली. आप्पा घरातून निघून गेलेले. वस्तीत सगळ्यांना सांगायचे, मी संन्यास घेणार बुवा आता. माझं मन काही रमत नाही ह्या संसारात. मोक्ष हवाय आता आयुष्याला. म्हणे मन रमत नाही संसारात. कुठे होता यांचा संसार? काय स्थान होतं मुलीच्या आणि पत्नीच्या मनात त्यांच्याबद्दल? दोघींनीही दुष्णच दिली आयुष्यभर त्यांना. तिला वाटलं सुंठी वाचून खोकला गेला. जाऊ दे, तिथं जायचं तिथे. आई आणि तिने त्यांना शोधण्याचे जराही प्रयास केले नाही. एका ओळखीने शेट्टीच्या हॉटेलच्या बारमध्ये ऑर्केस्ट्रात तिने गायिका म्हणून काम करायला सुरुवात केली. गळा सुरुवातीपासून गोड होता, त्यामुळे गायचा प्रश्न नव्हता. मनातून कुठेतरी बारमध्ये असं गाणं म्हणणं तिला आवडलं नव्हतं. पण शिक्षण अपुरं राहिल्यामुळे चांगली नोकरी मिळणं दुरापास्त होतं. सध्याच्या परिस्थितीत पोट भरण्यासाठी तिला ती नोकरी करणं गरजेचं होतं. शेट्टीचे बरेच अनैतिक धंदे होते. एखाद्या कोळ्याने बनलेल्या जाळ्यात त्याची शिकार अडकत जावी, अगदी त्याच प्रकारे कळत नकळतपणे मनाविरुद्ध ती सगळ्या दृष्टचक्रात गुरफटत गेली. ज्या अनैतिक गोष्टीचा तिरस्कार ती करत होती, तिचं अनैतिक वाट तिला आयुष्यभर चालावी लागणार होती. नियतीने तसंच योजलं होतं. तिने चाळीतलं घर सोडलं. आईची इच्छा नव्हती घर सोडायची, पण इलाज नव्हता. ती जाणून होती अरू आपल्याला शोधत आपल्या घरापर्यंत येईल. ते एक महत्त्वाचं कारण घर बदलण्याचं होतं. अनैतिक धंद्यात पडताना तिने नाव बदललं, जुनी ओळख पुसून टाकली. कधीतरी तिने पेपरात वाचलं होतं, अरू ज्ञानवंती शास्त्रीय गायिका म्हणून उदयास येत होती. तिला मनोमन त्याचा आनंद झाला. काळ पुढे निघालेला. आईही दिवसेंदिवस पोक्त दिसू लागलेली. अचानक तिच्या माथ्यावरचे केस पांढरे होऊ लागलेले. रडणं नाही, हसणं नाही, बोलणं नाही, कुठलीही तक्रार नाही. तिची माया जणू मूक झालेली. तिला जाणवलं, आई थकली आता. आणि एक दिवस रात्री शांत झोपलेली आई सकाळी उठलीच नाही. झोपेतच गेली ती हार्ट अटॅकने.
जुन्या वस्तीत शेजारच्या खोलीत राहणारा चिमुरडा संजू कवी यशवंत यांची शाळेत शिकवलेली कविता. आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी, स्वामी ती नाही जगाचा, आई विना भिकारी. सुरेल पण काळजाला घर पाडेल अशा सुरात गायचा. बिचाऱ्याची आई लहानपणीच वारलेली. त्याच्या आवाजातली ती कविता ऐकताना ती नेहमी स्फुंदू लागायची. काही केल्या तिचं रडणं थांबायचं नाही. मात्र तिची आई खरोखर तिला सोडून गेली तर अश्रूचा एक टिपूसही तिच्या डोळ्यात उभा राहिला नाही. आई गेली सोडून, गेली आपल्याला कायमची, मेली वारली संपली म्हणजे नक्की काय झालं? आपल्या लेकी ती कधीच मेली होती. बऱ्याच वर्षापूर्वी आपण मारलं तिला. आपल्या मनात दूर लोटलं आपल्यापासून. आईने कधीच तक्रार केली नाही. आकाशातला नभ बनून मायेची सावलीच धरली तिने आपल्या माथ्यावर. बऱ्याच काळापासून पायात रोटून बसलेल्या काट्याने वर उमलून येऊन चालताना अचानक ठणका द्यावा असं झालं तिला. स्वतःला सावरायला ती बालपणीच शिकली होती. मात्र अरुण्या आठवली तिला. आई गेली तेव्हा दुधाच्या साईसारखी निस्तर पांढऱ्या शुभ्र दंतपंक्तीची निरागस हास्यछटेची अरू. तिने अरूलाही आपल्या मनातून पुसून टाकायला सुरुवात केली. पुढे चंद्या तिच्या जीवनात आला. तोही तिच्यासारखाच गांजलेला. त्याच्या सहवासात आईच्या अरूच्या आठवणी पुसट होऊ लागल्या. त्याने तिला खूप वेळा विनवलं सगळं सोडून एकत्रित जीवन व्यतीत करण्यासाठी. मात्र तिने ठाम नकार दिला. तिला कुणाच्यात गुंतायचे नव्हते. शेट्टीच्या अनैतिक धंद्यात सहभागी होत ती निब्बर होत चालली होती. तिच्या संवेदना मृत होत चालल्या. शेट्टीची बरीच हॉटेल आणि लॉज होती. नकळत्या वयातले तरुण तरुणी तारुण्याच्या धुंदीत प्रेमाचे रंग उधळण्यासाठी तिथे येत. तरुण तरुणी दोघे आत रूममध्ये गेले की थोड्या वेळाने डुप्लिकेट चावीने रूमचे दार उघडून तोतया पोलीस बनून खोटी धाड टाकायची. त्यांना घाबरवायचे. बदनामीच्या भीतीने रूममध्ये कप्पल आपल्या जवळचे पैसे, मोबाईल, दागिने त्यांच्या पुढ्यात टाकायचे. त्यांना लुटूनही पुढे त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा शेट्टीचा आणि त्यांच्या टोळीचा धंदा जोरदार चाललेला. त्यात काही भ्रष्ट पोलीसही सामील व्हायचे. 8 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. तोतया पोलीस बनून तिने त्या दिवशी एका रूममध्ये धाड टाकली. नेहमीप्रमाणे खोलीत सापडलेल्या तरुण तरुणीचं ब्लॅकमेलिंग सुरू झालं. दोघेही निरागस दिसत होते. चांगल्या घरातले वाटत होते. आमचं प्रेम आहे एकमेकांवर असं छाती फोडून सांगत होते. खूप घाबरलेले बावरलेले होते. तिने ओळखलं. दोघेही मुरलेले नाहीत. अजाणपणे नकळत्या वयात रस्ता चुकलेत. ती कुणीही समुपदेशक नव्हती की एखादी समाजसेविका. तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र तिच्या लक्षात राहिली गयावया करणारी ती अरुणी. दुधाच्या साईसारखी नितळ शुभ्र तिच्या चेहऱ्यावरची ती इनोसंट छटा. तिला क्षणभर अरू आठवली. नेहमीप्रमाणे लॉजमध्ये सापडलेल्या तरुण तरुणीचं शेट्टीच्या टोळीकडून ब्लॅकमेलिंग सुरू झालं. ती तो प्रसंग नंतर विसरूनही गेली. 4 दिवसापूर्वी सकाळी दारात पडलेले वर्तमानपत्र तिने उचललं. समोरचं पान उघडलं. हेडलाईनमध्ये बातमी होती. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अरुणा सुखदेव यांच्या मुलीची सायबर ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या. बातमीमध्येच चौकटीत मायलेकींचा फोटो. तिचे हात पाय थरथरू लागले. सगळं उलट दिशेने फिरत असं तिला वाटू लागलं. 8 दिवसापूर्वी शेट्टीच्या लॉजमधली ती अरुणी तिच्या डोळ्यासमोर आली. दुधाच्या साईसारखी नितळ शुभ्र दंतपंक्तीची तिच्या चेहऱ्यावरची ती इनोसंट छटा. अरुण्याची लेक, लाडकी लेक. आपल्या हातून भयंकर गुन्हा घडल्याची जाणीव तिला झाली. तिच्या डोळ्यात आवळाच आला. गेले 4 दिवस तिचं मन कशात लागत नव्हतं. 4ही रात्री निद्रेने
तिच्याशी वैर धरलेले. तिलाही अरुण्यासारखंच बनायचं होतं, गायिका बनायचं होतं. नाही, तिला अरुण्याच व्हायचं होतं. ती उठली. चंद अजूनही पलंगावर पसरलेला होता. तिला त्याच्या लोभस भासणाऱ्या चेहऱ्यावर ओठ टेकवावेसे वाटले. मात्र तो मोह टाळला. तिला ओढून खेचून नात्यात गुंतवणारी कुठलीच भावना नकोशी वाटली. अरुण्याला जेव्हा समजेल की आपल्या लेकीच्या मृत्यूमागे आपल्या प्रिय मैत्रिणीचा हात आहे, तेव्हा काय वाटेल तिला? ती समोर आली तर ओळखल आपल्याला? काय सांगणार आपण आपल्याबद्दल तिला? हे सांगणार की मी देहविक्रय करते, ब्लॅकमेलिंग करते, चंद्यासारख्या माणसांचे जीव घेणाऱ्या गँगस्टरसोबत रत राहते? काय विचार करेल ती आपल्याबद्दल? काय वागतात ग माणसं अशी? एवढी कठोर निर्दयी असू शकतात का ग माणसं? काय दोष होता त्या एवढ्याशा पिल्लाचा? अजून त्याला जगायचं होतं ना ग? अरुण्याचे शब्द तिच्या कानात वाजू लागले. ओक्साबोक्शी रडणारी अरुण्या तिच्या डोळ्यासमोर आली. अरुण्या तिच्यासाठी कोण नव्हती. तिचं निखाऱ्याखालचं बालपण रिझवणारी बालमैत्रीण, तिच्यावर दुधाच्या साईसारखं नित्तळ शुभ्र प्रेम करणारी मैत्रीण नव्हे तर जणू पाठची बहीण. तिच्या आयुष्याच्या वाळवंटातली ओएसिस होती अरुण्या. तिच्या मनातली लहानशी गौरी माता होती अरुण्या. उघड्या खिडकीतून तिने पाहिलं. चंद्राची कोर अस्ताला चालली होती. तिला तहान लागली. फ्रीजमधून पाण्याची बाटली तिने काढली. टेबलवरच्या ग्लासात पाणी ओतले. टेबलावरचे वर्तमानपत्र तिने छातीशी धरले. डोळ्यातून 2 अश्रू तिच्या गालावर घरंगळले. तिने टेबलावरचे गोळ्यांचे पाकीट उचलले. झोपेच्या गोळ्यांचे. सगळ्या गोळ्या ग्लासात ओतल्या अन तो ग्लास तिने शांतपणे ओठांना लावला. ती पलंगावर चंद्याच्या शेजारी पहुडली. बाहेर गार वारा सुटलेला, झुंजूमंजू होऊ लागलेलं आणि तिला शांत निद्रा येऊ लागलेली. अगदी शांत. समाप्त. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.